जिल्ह्यातील करंजा येथील एका मच्छीमाराची 56 लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी प्रगती मच्छीमार सोसायटीच्या चेअरमॅनसह एकूण 2 जणांविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी प्रकाश भरत ठाकूर वय 60 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2013 मध्ये नवीन इंजिन बोट बांधण्यासाठी त्यांनी प्रगती मच्छीमार सहकारी संस्थेमार्फत कर्जासाठी अर्ज केला होता व कर्ज मंजुरीसाठी मच्छीमार विभाग मुंबई येथे पाठवले। कालांतराने प्रकाश ठाकूर यांनी कर्ज मंजुरीबाबत चेअरमन कृष्ण लक्ष्मण कोळी यांना विचारणा केली। नंतर चालढकल उत्तरे मिळाली। यात बरेच वर्ष निघून गेले। कालांतराने प्रकाश ठाकूर यांना समजले की त्यांचं कर्ज 56,59,200 रुपयांचा कर्ज मंजूर होऊन त्या कर्जाचा पैशाचा वापर करून शिवसमर्थ छाया नंबर INDMH 1 MM8749 बोट बनवून परस्पर 33 लाख रुपयांना विक्री केल्याचे समजले। याबाबत प्रकाश ठाकूर यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण दाखल केले। सदर प्रकरणात सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने उरण पोलीस ठाणे मध्ये प्रगती मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित चेअरमन कृष्ण लक्ष्मण कोळी व बोटी खरेदीदार कैलास पेरेकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 3 पोट कलम 5 316 पोट कलम 2 318 पोट कलम 4 अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे। ही घटना गंभीर असून अशा किती मच्छीमारांचे कर्ज मान्य झाले असून ते मच्छीमारापर्यंत पोहोचले की नाही का परस्पर पैसे लंपास झाले याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे। कर्जाचे पैसे मंजूर होऊन पैसे मच्छीमारांच्या खात्यात जातात की नाही याबाबत मच्छीमार विभाग मुंबई काय दखल पाठपुरावा घेते याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे। याबाबत 2010 पासून सोसायटी मार्फत कर्ज घेतलेल्यांची सखोल सरसकट तपासणी करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।